नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर ना, आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती. नेहमीप्रमाणे आता प्रेग्नेन्सी असल्यामुळे ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट्स खायला सुरुवात केली आहे मी. काजू बदाम, भिजवलेले बदाम आहेत, खजूर, अंजीर, ॲपल आणि केळ होतं, छोटं इलायची केळ. त्यानंतर चहा घेतला. चहा घेतला की मस्त असं माइंड फ्रेश होतो आणि दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटतं. माझा फेवरेट कप मी जो आणला होता डीमार्टमधून तो फुटला, तर आता हा नवीन कप काढला, त्याच्यात चहा घेतला. बाळासाठी मी आज पोहे बनवले होते नाश्त्याला. तर हे पोहे मी आपली डाळ खिचडी कशी असते थोडी स्लरी फॉर्ममध्ये, तर तसे बनवते. पोहे भिजत घातले होते. कांदा, टोमॅटो, थोडीशी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला. कढईमध्ये तेल घातलं, मोहरी तडतडू दिली. मोहरी एकदा तडतडली की त्यामध्ये आपण मिरची, कढीपत्ता आणि कांदा घालायचा आणि मीठ टाकायचं, जेणेकरून कांदा लवकर शिजतो. अशा प्रकारे मी नेहमी कांदा परतताना त्याच्यामध्ये मीठ टाकते, तर जास्त वेळ लागत नाही कांदा शिजायला. ही ट्रिक तुम्ही पण वापरून बघा. कांदा एकदा परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून आपल्याला टोमॅटो आणि पोहे टाकायचे आहेत. छानपैकी पोहे हलवून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं. वाटल्यास तुम्ही गरम पाणी पण ॲड करू शकता, पण मी इकडे थंडच पाणी ॲड केलेलं आहे. आणि याला झाकण ठेवून द्यायचं आहे 5 ते 6 मिनटासाठी. मस्त मऊ असे पोहे होतात आपले आणि बाळाला अगदी आवडीने खातो तो. तर रेडी होते. जोपर्यंत पोहे शिजत होते तोपर्यंत मी मशीनला कपडे लावले होते. आज थोडं बाहेर पाऊस नव्हता, तर म्हटलं बेडवरचे अंथरूणच धुवून टाकावं, म्हणून मशीनमध्ये ते टाकले. आणि त्याचं खाऊन झालं होतं बाळाचं. कपड्याच्या घड्या केल्या काल सुकलेल्या आणि कपाटामध्ये ठेवले. मी काही काम करत असताना त्याला जर मोबाईल दिसला की तो सारखा मोबाईलकडे येतो आणि त्याची लुडबुड सुरूच असते. मग त्याला आवरायला लागतं, एकीकडे काम पण बघायला लागतं. अशा दोन्ही गोष्टी मॅनेज करावं लागतात. प्लस प्रेग्नेन्सी खूपच जपावं लागतं स्वतःला पण. रूममध्ये कचरा झाला होता, तो झाडून घेतला आणि पसारा पण आवरायचा होता. खूप जास्त पसारा पडला होता, कारण एक आवरलं की एक बाळ काढूनच ठेवतो पसारा पाठीमागे. कपड्याच्या घड्या घातल्या, दुसरं काम करेपर्यंत त्या कपड्याच्या घड्या विस्कटून टाकतो तो. तर तुम्ही बघू शकता मी हे बेडवरचं बेडशीट काढलं होतं, त्याचं गोदडं धुवून टाकलं होतं आज. आणि आता ही रूम आवरायची होती. कपड्याच्या घड्या आणि घरात एवढे स्वच्छ असून बाहेर काही धूळ वगैरे नसून घरात कुठून धूळ येते माहिती नाही. तर नीटनेटका पसारा आवरून ठेवला होता. जे कपडे मशीनला लावले होते ते सुकायला टाकले बाहेर. खूप दिवसापासून पाऊस येत होता, पण आज थोडा पाऊस नाही आहे. म्हटलं चला कपडे धुवून टाकूया आणि तेवढंच फ्रेश वाटेल, वास येणार नाही. कारण लहान मुलं घरात असताना तुम्हाला तर माहितीच आहे कसा वास येतो. रात्रीनं भात घातला होता, कारण सर्दी झाली तर मी चपाती खाल्ली नाही. मग डाळ भातच म्हटलं खाते आणि खूप जास्त भात उरला सकाळी. त्याचं यूट्यूबवर रेसिपी बघितली, तर ही एक रेसिपी म्हणजे मला असं वाटलं की सोपी आहे करायला. तर राईस ब्लेंड करून घेतला, त्यामध्ये थोडं रवा घातला आणि दही घातलं होतं. मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्याचं स्लरी फॉर्ममध्ये बॅटर पण रेडी केलं. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि जो आपण पॅन असतो डोशाचा तवा, त्याला प्रीहीट केला. त्याच्यावर मस्त डोसा टाकला, पण ना हा जमलाच नाही, चिटकून बसला माझा. हा पहिला डोसा तर फेलच गेला, म्हणजे काहीच यूज झाला नाही. असं वाटलं होतं छान क्रिस्पी होईल, पण तसा अजिबातच झाला नाही. मग मी परत त्याच्यामध्ये थोडासा रवा ॲड केला, तर तो पण झाला नाही व्यवस्थित. नंतर मग मी त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड केलं थोडं आणि 10 ते 15 मिनटासाठी भिजत ठेवलं होतं. तर कुठेतरी छान उत्तप्प्यासारखं झालं. तर तुम्ही जे यूट्यूबवर बघताय ते ॲक्च्युली खरंच असेल असं नाही. तुम्ही थोडं डोकं पण लावू शकता स्वतःचं. प्रीमिक्स आणलं होतं सांबारचं, तर ते केलं होतं त्याच्यासोबत खायला. शेवटचा डोसा राहिला होता. डोसा म्हणण्याऐवजी उत्तप्पाच म्हणता येईल, कारण मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड केली होती एंडिंगला. नाश्त्याचं सगळं रेडी झालं होतं. बाळाला आंघोळ घातली, त्याचा मेकअप सुरू होता. कपाळावर टिका, हातापायावर पैसे आणि त्याचं शांत बसणं नसतं, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता 2-3 व्लॉग्समध्ये तुम्ही त्याला बघितलेच असेल, कारण जोपर्यंत तो मोबाईलकडं बघतो किंवा त्याला काही भेटत नाही तोपर्यंत त्याची लुडबुड सुरूच असते. आणि मग कपडे वगैरे घालू दिले, त्याचा मेकअप पण झाला. पण शेवटी रडत होता तो, त्याला पावडरचा डबा पाहिजे होता, म्हणून त्याच्यामधलं पावडर त्याला सगळं सांडायचं होतं आणि तेच हवं होतं त्याला. त्याच्यासाठी तो हट्ट करत होता, नाही दिला तर खूप रडतो.
तुम्ही बघू शकता त्याची मस्ती आता दिवसेंदिवस खूपच वाढली आहे आणि असंच प्रत्येक गोष्टीला करतो. काही नाही दिलं की रडतो. एवढा सारा खेळ असून त्याला फक्त असे डब्बे किंवा किचनमधला पसारा, भांडे, कढई, कुकर असंच सगळं पाहिजे असतं. तुमचं पण बाळ असंच करतं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यावर काही उपाय असेल तर तोही सांगायला विसरू नका मला कमेंटमध्ये. मी ते नक्की फॉलो करेन. तर त्याला ना तो बॉक्सच पाहिजे होता. तो ऐकतच नव्हता. त्याला हातावर पावडर लावलं तरी नाही, त्याला ते सांडायचंच होतं. डोकं आपटून घेत होता, तुम्ही बघू शकता. मग मला कंटाळून कॅमेरा बंद करायला लागला, कारण तो अजिबात शांत बसतच नव्हता आज. काही नाही दिलं की रडतो. रडलं तरी त्याला समजत नाही. खूप कठीण जातं कधी कधी हँडल करायला लहान बाळं. तर त्याचं आवरल्याच्या नंतर मग माझी तयारी चालू झाली. मी आंघोळ करून घेतली फ्रेश. हा कॉर्डसेट मी असं लोकल मार्केटवरूनच घेतला होता. कसा वाटतं मला नक्की सांगा. मग मी जेवायला बसले. नाश्त्याला तेच उत्तप्पे बनवले होते आणि प्रीमिक्स होतं सांबारचं, तर ते केलं. खूप टेस्टी झालं होतं. त्याच्यामध्ये मी थोडंसं इनो किंवा सोडा ॲड करायला पाहिजे होता, जेणेकरून ते अजून फ्लफी आणि थोडीशी स्वीटनेस फ्लेवर आला असता. काम आवरायचं होतं. म्हटलं चला आता गॅस बंद करायचं आहे. तर कणीस आणलं होतं काल सासूबाईने, तर ते भाजून घेतलं. मला तर कणीस खूप आवडतं. मला पण आवडतं का. भांड्याचा पाळा पडला होता. पूर्ण किचनभर भांडेच भांडे. ते घासून घेतले, स्वच्छ झालं आणि मग बेसिन घासून घेतलं. बेसिन घासलं की अगदी प्रसन्न वाटतं माझ्या मनाला तर. आणि खूप असं वाटतं की अर्धं काम झालं आहे माझं. भांडं आणि बेसिन झालं की. बेसिन स्वच्छ क्लीन करून घेतलं. तुम्ही बघू शकता किचन ओटा पण क्लीन झाला आणि भांडे पण झाले होते. अगदी छान वाटत होतं, फ्रेश असं. दुपारी जेवणामध्ये मस्त मेथीची भाजी होती, चवळीची भाजी, ठेचा, टोमॅटो, भाकरी आणि चपाती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.